तिळगुळाचा लाडू हा फक्त एक गोड पदार्थ नाही, तर आरोग्य, गोडवा आणि नात्यांची जपणूक यांचं एक सुंदर प्रतीक आहे. तर मकर संक्रांतीनिमित्त आज आपण मौसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू करतोय. त्यासाठी इथे मी 1 कप अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर अनपॉलिश नसतील तर साधे पांढरे तीळ घेतले तरी देखील चालतील, पण हे तीळ जास्त पौष्टिक असतात. आरोग्यदृष्ट्या देखील या तिळगुळाच्या लाडूचे ना खूप जास्त फायदे आहेत. तर स्लो फ्लेमवर हे तीळ खमंग भाजून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाहीये, नाहीतर मग काय होईल ना, तीळ हे करपतील आणि लाडू खाताना कडवट लागू शकतात. त्यामुळे अगदी मंद गॅसवरच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजायला लागले ना की असे फुगून उडतात आणि मस्त हलके देखील होतात. तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आणि आयर्न आहे, त्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी फायदा होतो. आणि गुळामुळे रक्तशुद्धी होते, पचन सुधारतं आणि ऊर्जा देखील मिळते. पहा, आता तीळ आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता लगेचच मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. तीळ व्यवस्थित थंड होतात तोपर्यंत आपण लगेचच इथे शेंगदाणे भाजायला घेऊया. तर इथे मी पाव कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं ना तर तुम्ही अर्धा कप एवढे देखील वापरू शकता, किंवा मग आणखीन पाव कप एवढा तुम्ही खोबऱ्याचा कीस देखील घेऊ शकता. शेंगदाण्याला ना हलकेसे डाग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने. आणि शेंगदाणे भाजले गेले, ह्याची खूण म्हणजे ह्याची जी सालं आहेत ना ती वेगळी होतात. शेंगदाणे देखील थंड होण्यासाठी काढून घेऊया. हिवाळ्यात ना शरीराला उष्णता देणारे पदार्थ आवश्यक असतात आणि तीळ आणि गूळ या दोन्हीमध्ये देखील ह्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळाचे लाडू खाल्ले जातात. इथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे, तो आपण परातीमध्ये काढून घेऊया. एकीकडे आपले हे जे तीळ आहेत ते देखील थंड झालेले आहेत. ते देखील आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि यातले थोडेसे तीळ मी सजावटीसाठी बाजूला ठेवणार आहेत. खूप जास्त नाही, अगदी 1 चमचाभर आपल्याला तीळ लागणार आहेत. तर आता ह्याचा देखील आपल्याला कूट करून घ्यायचा आहे. आणि या तिळाचा कूट, जो शेंगदाण्याचा कूट केला आहे त्यामध्येच आपण काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ. गूळ शक्यतो किसलेला घ्या, म्हणजे या लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स होतो. तर 1 कप एवढा गूळ यामध्ये मी घेतलेला आहे. तुम्हाला जर थोडे कमी गोड हवे असतील तर पाऊण कप गूळ घेतला तरी देखील चालेल. हे सगळं एकदा ना व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर आज आपण गुळाचा पाक न करता मौसूत असे हे लाडू बनवतोय. करायला अतिशय सोपे आहेत आणि लाडू चुकायचं तर टेन्शनच नाही. 4 वेलचीचे दाणे इथे मी सोलून यामध्ये घातलेले आहेत, ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिश्रण ना थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. एका वेळी खूप घालायचं नाही, जेवढं मिक्सरचं भांडं आहे साधारण त्याच्या अर्धं बसेल एवढंच आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. आणि यामध्ये थोडासा मौसूतपणा येण्यासाठी म्हणून एक अगदी चमचाभर एवढंच तूप घालायचं आहे. मिक्सरला छान एकजीव फिरवून घेऊया, म्हणजे आपले लाडू देखील छान बांधले जातात. तर अगदी मौसूत असं हे लाडूचं मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने बाकीचं जे मिश्रण आहे ना ते देखील मी मिक्सरला फिरवून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, आता हे लाडूचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा मी थोडंसं मिक्स करून घेते, म्हणजे काय होईल ना, वेलची पूड जी आहे ती सगळीकडे व्यवस्थित लागली जाईल. तर इथे लाडू बनवण्यासाठी साधारण लिंबाच्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे लाडू तुम्ही बनवू शकता. आणि हाताला अजिबात कुठलाही चटका न बसता पटापट हे लाडू वळले जातात. थोडेसे भाजलेले तीळ यावर लावून घेऊया आणि पुन्हा हे लाडू वळवून घेऊया. तर पहा, झालेत की नाही झटपट आपले हे तिळाचे लाडू तयार. करायलाही सोपे आणि खायला देखील चवदार. अतिशय झटपट होतात आणि बिघडायचं देखील टेन्शन नाही. त्यामुळे या मकर संक्रांतीला हे लाडू नक्की करून पहा. झालेत की नाही मस्त. तर अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी लगेच फॉलो करा.